हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर आज मी चालले राजोडांच्या आहे. तर ते पण कशासाठी तुम्हाला माहित आहे का? खूप दिवस झाले होते माझ्या भावाला मी मिळालीच नव्हती. नेहमीच मला कॉल करायचा का ताई तू कधी घरी येते, मला खूप आठवण येत आहे. तर आज मी त्याच्याच घरी चालली होती. सगळं तयारी वगैरे करून झाली होती. थोडंसं लिपस्टिक वगैरे लावून घेत होती म्हटलं, कारण की लिपस्टिक मुळे तर आपल्याला काही होत नाही बाप्पा, कारण की थोडासा चेहरा रंगून दिसला तर छान वाटते, आहे का नाही? आन बान शान आमच्या मराठ्याची आहे ओळख हळद कुंकू. मला ना हळद कुंकू लावल्याशिवाय काही होत नाही, कारण महाराष्ट्राच्या मुली दिसत नाही ना मी. आता तुम्हाला पण एक विचारायचं असं नाही का नाही, हे नेहमी नेहमी तोंडाला मुसका काऊन बांधते? कारण की तुम्हाला माहित आहे का, आमच्या विठारातल्याच्या बायांची नाही का नजरा मोठ्या खराब आहे. नजर लागली तर मी कोणचा धागा दोरा बांधीन. मस्तपैकी तोंडाला मुसका वगैरे बांधून घेतली आणि निघाली होती राजू डॉनच्या इकडे जाण्यासाठी. तुम्हाला आता एक गोष्ट शेअर करते, पण ते तुम्ही नाही कसं कोणाला सांगा घेऊन नको बरं का. आमच्या गावचा बस स्टॉप आहे ना, आता त्या बस स्टॉपवर नाही का नेहमी छपरी पोरं राहतात. मग त्यांच्या समोरून नाही का मला काहून नका लाजच लागते बाप्पा. आमचा डॉन तर मस्त उठला बाप्पा, आळसच घेत होता. आमच्या मानसी मॅडमचे तर कधी वेळेवर काम झालेच नव्हते. पाणी पण मस्त येत होता यार. राजू डॉन साठी एक सॉन्ग. याची चाल तुरु तुरु, याचे केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यानं मजा मुतली. आमच्या बिरसा मुंडाचा झेंडा दिसल्याबरोबर मनाला इतकी शांती वाटते, काही सांगाच नको मित्रांनो. पण आम्ही असेच फिरायसाठी आलो नव्हतो शिवजी मंदिरकडे. खूप दिवस झाले होते मी आलीच नव्हती या मंदिराकडे, पण आता आली ना, इतकं सुकून वाटत होता मला, इतकं छान वाटत होता. मंदिर पण खूप छान आहे यार. आमच्या गावातला तलाव पण खूप जास्त भरला होता मित्रांनो, काही सांगाच नको, पाणी खूप जास्त झाला होता. चला मग नेक्स्ट ब्लॉगला भेटूया, बाय.